मंत्रिपद मिळालं नाही. तुम्ही म्हणालात की जहा नाही चायना वहा नाही रहना, आणि आता पुन्हा तुमचा एकदम ग्रँड कमबॅक झाला, परत एकदा तुम्ही मंत्री झालात. भुजबळ साहेब, कुठल्या तरकीबी आहेत तुमच्याकडे अशा की तुम्ही परत परत येतात? तुम्ही एक शेर म्हटला तरकीब, हां, तो वही तरकीब मैं जो आपको बताना चाहूँगा. पसीने के स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, पसीने के स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के सफ़ेद पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते. वाह वाह, इतिहास में लिखा ही जाता है. आणि आता तुम्ही पाहत नाही काय चाललंय ते. हमारी ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं, हमारी ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलता है की हमारे ताकद का अंदाजा क्या. क्या बात आहे, क्या बात आहे. छान सुरुवात झाली भुजबळ साहेब. तुम्ही आजकाल नेहमीच तुमच्याकडे आलं की एक शायरीची आम्हाला वेगळीच एक मैफिल आम्हाला तुमच्याकडनं मिळते. पण भुजबळ साहेब, कमबॅक कसा काय झाला? काय एवढा वेळ लागला? आपण मंत्रिमंडळ होऊन 8 महिने झाले. काय हे चालतं, कधी थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. काय ताबडतोब काय आपल्या मनाप्रमाणे सगळ्याच गोष्टी होतात असं नाही ना. थांबावं लागतं. बरं, हे माझ्या काय पहिल्यांदा नाही, मी का 9वी की 10वी शपथ घेतलेली आहे. हो, तर माझ्या जीवनामध्ये असं सापशिडीचा खेळ चालूच आहे. वरती जा, परत खाली, परत वरती जा, हे चालतं. हे राजकारणात चालतं. आणि राजकारणातली सगळी सत्तापदं ही अळवावरची पाणी आहेत. ते कधी निसटून जातील ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तयारीतच राहिलं पाहिजे. आपण बसलो आहोत ना, जायचंच आहे आपल्याला. अरे आयुष्याचं सुद्धा असंच आहे. तर ह्या पदांचं काय घेऊन बसलात, जायचंच आहे. पण भुजबळ साहेब, पहिलं मंत्रिमंडळ झालं, तुम्ही पक्षातले तुमच्या सर्वात ज्येष्ठ नेते होतात. असं आम्हाला वाटलं की पहिल्या 5मध्ये तुमचं नाव असेल, असं झालं होतं तेव्हा. आम्ही कदाचित आपण तेव्हा बोललोही होतो. पण ते तसं झालं नाही. का थांबलं? किंवा तुम्ही तेव्हा तुमची नाराजी तुम्ही अगदी उघडपणे व्यक्त केली? नाही, त्याचं असं आहे की मला काय कोणी कोण गॉडफादर नाही राजकारणामध्ये. आई वडील गेल्यानंतर मी लहानशा पत्र्याच्या झोपडपट्टीवर घरात राहिलेले, जे पाणी नाही, लाईट थंड असणे, तिथून माझा पहिला गॉडफादर जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे जे आहेत ते शरद पवार. प्रश्न असा आहे की मी जेव्हा चांगलं काम केलं, काय जीव तोडून काम केलं, त्या बाळासाहेबांनी सुद्धा मला एवढं जवळ घेतलं की कधीही काही जास्त द्यायचं असेल चांगलं तर बाळासाहेबांनी माझा विचार पहिला केला. मी आमदार झालो, एकमेव आमदार झालो 1985ला. शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले, सगळे. फक्त एकटा छगन भुजबळ निवडून आला. 2 महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आली. साहेबांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही उभे राहायचं आता. राहिलो. आणि त्यावेळेस चित्र असं बदललं की पहिल्यांदाच शिवसेना चांगल्यापैकी मेजॉरिटी मिळाली महानगरपालिकेत. आणि बाळासाहेबांनी मला महापौर सुद्धा केलं. म्हणजे आमदार महापौर छगन भुजबळ पहिलाच. काय आणि तिथं मी जे काही त्याच्या अगोदर पण आणि नंतर पण जे काही शिवसेनेसाठी काम केलं, गावागावात जिल्ह्यात जाऊन शिवसेना वाढवण्याचं, 90-91 पुन्हा मला केलं त्यांनी. बरोबर. 2 वेळा महापौर आमदार आणि नंतर महापौर काउन्सिलचा सुद्धा चेअरमन झालो. म्हणजे कधी डावललं नाही. मिळालं काही मत म्हटल्यानंतर माझा नंबर आहेच. पण तीच गोष्ट काँग्रेसमध्ये आल्यानंतर आपले काय नाव नाईक साहेब, सुधाकरराव नाईक, अहो मी शिवसेना सोडून मंडल आयोगावर जेव्हा इथं आलो काँग्रेसमध्ये 18 लोकांना घेऊन, तेव्हा मला ताबडतोब नागपूरलाच कॅबिनेट मंत्री मी एक आणि 2-3 उपमुख्यमंत्री, मला शपथ दिली ना. काँग्रेसने आलेल्या माणसाला 10 दिवसात मंत्रिपदाची शपथ दिली. तर काहीतरी स्पार्क असेल, काहीतरी नाव असेल, काहीतरी असेल ना इतिहास त्याच्या पाठीमागं. असंच पण एकदम कॅबिनेट मंत्री, आणि तेही
महसूल मंत्री, रेव्हेन्यू मिनिस्टर. खरं तर मी मागितलं होतं होम मिनिस्टर द्या. ते म्हणजे होम मिनिस्टर असं नाईक साहेब म्हणाले की मुख्यमंत्र्याकडे असतं. मग म्हटलं मी महानगरपालिकेतून आलं, मला युडी द्या. तर त्यावेळेला युडी होती सुशीलकुमार शिंदेकडे. ते म्हणाले अहो भुजबळ असं काय करता, माझं डिपार्टमेंट. म्हटलं आमचे जे गावचे सगळे माझ्याबरोबरचे आमदार होते ते म्हणाले साहेब आपल्याला महसूल रेव्हेन्यू मिनिस्टर घ्या, कारण गावामध्ये त्याचा उपयोग होतो, कलेक्टर वगैरे मुक्त महसूल आहे. मग मी रेव्हेन्यू मिनिस्टर झालो. पवार साहेब आले, मी हाऊसिंग मिनिस्टर झालो. पुढे बरेचसे पडले काँग्रेसचे लोक. 95 सालामध्ये 45 इंडिपेंडंट निवडून आले, कारण एकमेकाच्या विरुद्ध लढले गेले काँग्रेसवाले. पण एक सुधाकर नाईक गट झाला आणि एक पवारसाहेब गट झाला. थोडक्यात म्हणजे तो आणखीन एक इतिहास वेगळा आठवा जी. आणि मी तर गेलो नाशिकला, आपलं काय वाजन बिजान आपल्या द्राक्षाच्या शेतीत लक्ष घालणार. अचानक जे आहे म्हणजे त्यावेळेला MLCच्या निवडणुका आल्या. काय होत्या काही जागा 5-6 काहीतरी असतील. तर दुसऱ्या लोकांसाठी प्रयत्न करायला चला वा भुजबळ. मग तिथे काँग्रेसचं ते असं आहे की 10 दिवस 15 दिवस जाऊन बसायचं. एक चर्चा चालणार काय CWC मध्ये, आणि मग महाराष्ट्राचा नंबर कधी लागणार, अशा सगळ्या गोष्टीचं असतं ते. तर हां, गोंडेवार म्हणून आमचे खासदार होते शिवसेनेचे, माझ्याबरोबर आले होते. अशोकराव देशमुख परभणीचे खासदार होते शिवसेनेचे, माझ्याबरोबर आले होते काँग्रेसमध्ये. ते आले म्हणजे भुजबळ आपण का नाही मग तुम्ही तुमच्यासाठी MLC. माझ्या डोक्यात पण होतं तेव्हा MLC आपल्याला मिळेल, चला म्हणे आपण जाऊ साहेबांकडे. गेलो पवार साहेबांकडे. पवार साहेब फक्त हसले. म्हटलं ठीक आहे भाऊ. तेव्हा तुमच्या 3.5 लोक निवडून येतील. हो, एवढी ताकद, एवढी आमची ताकद होती. 3.5 27 27 आणि 16. 27 27 27 16. तुम्ही पण होतात, विलासराव पण होते. आणि मला थांबा ना, मला त्यावेळेला त्यांनी म्हणजे फुल तिकीट दिलं शिवाजीराव देशमुख, दुसरं दिलं मला लालसिंग राठोड काय, आणि तिसरं ते काय नाव परत आपले पुण्याचे शीघ्र कवी ते आहे त्याच्यावर रामदास फुटाणे सॉरी रामदास फुटाणे साहेबांना. आणि मला दिले 16 मतं. निवडून यायला पाहिजे 27 मतं. विलासरावांना काही तिकीट दिलं नाही. विलासराव पण पडले होते. आणि मग निवडणुकीला इकडे तिकीट नाही मिळालं तर विलासराव बाळासाहेबांच्या बाजूने शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले आमच्या विरोधात. बरोबर, अपक्ष उभे होते शिवसेनेच्या पाठिंब्याने. शिवसेनेचा पाठिंबा घेऊन पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले. थोडक्यात म्हणजे त्यावेळेला विलासराव देशमुख काँग्रेसच्या विरोधात म्हणजे आमच्या विरोधात उभे राहिले. मला 16 मतं होती, 27 पाहिजे, मला 36 मतं पडली. आणि त्या एवढी मतं मला मिळाल्यामुळे काही का असेना परंतु विलासराव देशमुख अर्धा का पावणा मताने पडले. अर्ध्या मताने पडले. व त्याच्यानंतर कारण ते शिवसेनेचा पाठिंबा त्यांनी घेतल्यामुळं काँग्रेसमध्ये ते शांत होते 5 वर्ष. काही त्यांचं बोलबाला नव्हता. बरोबर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला विरोधी पक्ष नेता, कारण पवारसाहेब दिल्लीला गेले, इथं सोडून विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते ते सोडून ते तिकडे गेले. तर मग मिटिंग झाली, सगळे झाले. माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना, हे पद्मसिंग पाटील, त्याच्यानंतर विजयसिंग मोते पाटील, पिचोड साहेब, असे अनेक सिनियर लोक होते. पण साहेबांनी मला विरोधी पक्ष नेता केलं. A10 बंगला समोरचा. आणि तिथे काय इतिहास घडला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण इथपर्यंत मी आजच्यासारखं नाही. विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्ष नेता. मंत्रालयात सुद्धा कधी कोणाकडे गेलो नाही, कोणाला फोन केला नाही. आणि पहिलीच तरी रमेश केनी केस, त्याच्यानंतर रमाबाई आंबेडकर केस, तिथे 10-12 ज्या लोकांना गोळ्या चालून मार, हे सगळं म्हणजे लढत राहिलो. म्हणजे असं नाही बरोबर. त्यामुळे माझ्या घरावर हल्ला झाला, जीव घ्या ना. म्हणजे सगळं थोडक्यात तुम्ही बचावलात त्याच्यातून. कसं बचाव म्हणजे तुम्हाला
या तरुणांना कदाचित माहिती नाही आहे, पण आपण सुद्धा विसरतो. पण तुम्ही जेव्हा काढतो तेव्हा असं वाटतं की सांगावं लोकांना काय. आणि मग काय छगन भुजबळ आणि त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर मी पंगा घेतला. कारण बाळासाहेब मला म्हणायचे लखोबा लोखंडे, लखोबा काय लखोबा म्हणजे लखोबा लोखंडे तो मी नव्हेच मध्ये फसवतो व्यापारी लखोबा लोखंडे. आता म्हटलं आता आपण बघितलं काहीतरी आता बाळासाहेबांना बोलूया काय. आणि मी मला कल्पना काय बोललो मी, तुम्ही एक नाव दिलं त्यांना. काय नाव दिलं? टी बाळू. आता लोक म्हणे टी बाळू काय. म्हटलं व्ही शांतारामचं शांताराम वनकुत्रे, व्ही शांताराम. तसंच आपले एक संगीतकार होते सी रामचंद्रन, तसं ठाकरेचे टी आणि बाळासाहेब. आता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक करा आपण भांडू शकतो शिवसेनेवर. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा दबदबा असा होता, हिंमतच नव्हती कोणाची बोलायची. तुम्हाला माहिती आहे, 1 मॅन आर्मी लढलो मी. काय म्हणजे 85ला जेव्हा शिवसेनेचा आमदार होतो त्यावेळेला सुद्धा 1 मॅन आर्मी. फार एकदम बेळगाव कारवार पासून तर सगळ्या गोष्टीवर 256 भूखंड श्रीखंड वगैरे सगळं सगळं माहिती आहे तुम्हाला. किती वेळा बाहेर काढलं मला. आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर सुद्धा अगदी जीव घेणं हल्लाच झाला माझ्यावर, त्याच्यातून बचावलं. खोट्या केसेस झाल्या माझ्यावर, त्याच्यातून निघालो. आणि मग काँग्रेस एवढी फॉर्ममध्ये आली की मी नक्की मुख्यमंत्री होणार होतो. कारण तुमच्या अरे काही पत्रकारांनी विचारलं इथं पवार साहेबांना गाडीत काँग्रेसचं सरकार येणार, कोण होणार? पवार साहेबांना कोण, भुजबळशिवाय कोण आहे? मला अजून आहेत ते पत्रकार. कारण बाकीचे कोण काही बोलतच नव्हते, घाबरतच होते सगळे शिवसेनेला. आणि मग ऐन वेळेला 7-8 महिने असताना निवडणुकीला पवार साहेबांना काढलं. एक काँग्रेसचे 2 काँग्रेस झाले आणि मी पवार साहेबांबरोबर गेलो. आणि तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेला सुद्धा हे ऑस्कर फर्नांडिस, शीला दीक्षित, माधवराव सिंधिया, हे मुकुल वासनिक आता आहेत तिथे, कलमडे याची, हे खोडकेंना विचारा तुम्ही, आणि पायलट वगैरे सगळे, तुम्ही इकडे या, तुम्ही पवारसाहेबांवर जाऊ नका, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो आत्ताच. पण मी म्हटलं मला पवारसाहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी, ज्याच्यासाठी मी शिवसेना सोडली जीवतळ हातावर घेऊन, ते काम पवारसाहेबांनी केलं. मी पवारसाहेबांना नाही सोडणार. आणि मी पवारसाहेबांवर राहिलो. आणि मग इंडिया शायनिंग होतं त्यावेळेला, प्रमोद महाजन वगैरे सगळे. त्यांना म्हटलं की आता आपली हे पण येईल, काय म्हणतात, दिल्लीमध्ये आपलं सरकार, आणि इथे पण आपण परत रिपीट होऊ. 6 महिने अगोदर ती निवडणूक आली. त्यावेळेला मनोहर सिंह राणे मुख्यमंत्री होते. इंडिया शायनिंग नंतर झाली, ही आधीची निवडणूक तुमची. राणेंची वेळची 99ची निवडणूक. 99ची निवडणूक तुम्ही म्हणताय ती. इंडिया शायनिंग 2004ची. हो, राणे मुख्यमंत्री होते ना. राणे मुख्यमंत्री, मी काय सांगतो. आणि त्याच्या अगोदर मनोहर जोशी होते ना मुख्यमंत्री. तेच तर मी म्हणतो, असंच विसरायला होतो कधी कधी मला, पण मी आठवलं बरोबर, मला माहिती आहे. आणि मग त्यावेळेला 6 महिन्या अगोदर निवडणूक झाल्यामुळे आम्हाला जिल्हा बॉडी सुद्धा निर्माण करायला वेळ मिळाला नाही. पवार साहेबांनी आणि आम्हाला ATNवर सगळ्या बैठका व्हायच्या. ते आपल्या ATNवर माझ्याच म्हणजे सरकारी त्या बंगल्यावर काय सगळं 1000 लोकांचं ॲफिडेव्हिट, अमकं तमकं, झेंडा कसा बनवला पाहिजे, ते तुमचं सिम्बॉल काय पाहिजे, हे सगळं. शिवाजी पार्कची जाहीर सभा, त्याच्या अगोदर षण्मुखानंद हॉलमधले जे आहे हे पार्टीची जी काही ती मिटिंग वगैरे सगळं, हे सगळं केलं ना एक हाती आपण. आणि पण आपले लोक त्यावेळेला मग जिल्हाध्यक्षसुद्धा निवडले नव्हते. त्यावेळेला पवारसाहेब एकटे एका हेलिकॉप्टरात, मी एका 2 हेलिकॉप्टर फिरत होते. आणि आम्ही जेव्हाचं रान केलं, 7-8 लोक जे आमदार काँग्रेसपेक्षा कमी पडले, बरोबर. आणि मग त्रिशंकू झालं ना, शिवसेना, BJP, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, कुणालाही बहुमत नव्हतं. आणि मला आठवतं ह्या तुमच्या मंत्रालयासमोरच
प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांना बोलवलं. राजदीपने प्रश्न विचारला, काय सांगा आता काय होणार ते सांगा, बताई आता काय. तर मी त्यावेळेला सांगितलं, मनोजशी पण होते उभे, मी सांगितलं आपला सुशीलकुमार शिंदे ना उत्तम होते बरोबर, हे आप बड़े भाई हो गए मैं छोटा, ठीक आहे ना, चलिए जाऊन आपण ताबडतोब गव्हर्नरकडे जाऊ, नाही तर हे लोक परत जाऊन बसतील. कारण आम्ही दुभंगल्यानंतर. पण भुजबळ साहेब एक विचार होतो, कारण मला काय तेव्हा काय जुन्या पद्धतीत तेव्हाही असा प्रस्ताव होता की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र यावं, असा तेव्हाही प्रस्ताव होता. असं चर्चा काहीतरी चालली होती, मला माझ्यासमोर नाही, पण माझा बाफणा साहेब त्यावेळेला मदन बाफणा आले आणि त्यावेळेला मी अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यातून गळगळा पाणी. कारण म्हटलं शिवसेनेच्या विरुद्ध आपण एवढं जोरात लढल्यानंतर आणि जनादेश आम्ही एकमेकाच्या विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढल्यानंतर सुद्धा ते सरकार निवडून येत नाही. म्हणजे जनादेश कोणाच्या बाजूने आणि आपण काय करतो. मी म्हटलं ठीक आहे मी त्यावेळी तुम्ही जा, मी काय मंत्रिमंडळात येणार नाही. अर्थात बापणा साहेबांच्या जवळच होते, साहेबांना ते कळलं, मग काय झालं. पण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तेव्हा विरोध केला नसता तर तेव्हाच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असते. असं नसतं झालं तर तसं झालं नसतं. 99 पण झालं ना. याला मी उत्तर नाही देणार. जे झालं ते तुम्हाला मी सांगतो. काय झालं असतं काय नाही ते मला नाही माहिती, पण जे झालं ते असंच झालं की मग आम्ही म्हटलं चला एकत्र बसूया. आणि मग विलासराव त्यावेळेला परत निवडून आले होते, जे बाहेर पडलं म्हणजे बाजूला निलंबितही केलं 5 वर्ष, ते पुन्हा निवडून आले. त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं आणि मी उपमुख्यमंत्री. म्हणजे पवार साहेबांनी जे चांगलं आहे, मला सांगायचा उद्देश मी शेवटला सांगितलं, जे काही ज्येष्ठ आहे चांगलं आहे ते मलाच दिलं. त्याच्यानंतर सुद्धा होम मिनिस्टर मी झालो. हे सगळं झाल्यानंतर परत तेलगीचे माझे खोटे आरोप झाले. काय मी राजीनामा दिला, एका 15 मिनिटात राजीनामा दिला आणि दूर झालो. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात तेलगीची केस चालली. सीआयडीने आपलं CBIने आमची इन्क्वायरी केली, मला सुद्धा बोलवलं सगळ्यांवर, आणि आम्हाला क्लीन चिट दिली. हजारो पानाचं जे आहे तेलगीचं जे आहे चार्जशीट, भुजबळ नाव कुठे नाहीच. पण राजीनामा दिला होता, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. होम मिनिस्टर आणि पर्यटन खातं माझ्याकडे होतं. काय आणि एकदम चढता आलेख होता माझा. पण अडचण झाली. पण जेव्हा परत क्लिअर झालं सगळं, पवार साहेबांनी 2004ला परत PWD मंत्री केला. परत PW मंत्री झालं. जेव्हा कसाबचा हल्ला झाला ते हे गेले RR पाटील, त्याला परत उपमुख्यमंत्री झालो. पुन्हा निवडणूक झाली, पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण अशोक चव्हाण जेव्हा आदर्श बिल्डिंगवरून खाली पडले त्याच्यावर मलाही धक्का लागला, मी पण खाली पडलो. काय आणि मी पण राजीनामा दिला. हा माझा इतिहास सांगण्याचा उद्देश काय, तर ज्या वेळा एवढंच नाही, शेवटला 2019ला त्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 लोकांना शपथ दिला शिवाजी पार्कला. त्याच्यामध्ये पवार साहेबांनी छगन भुजबळला शपथ दिली. बरोबर. सांगण्याचा उद्देश काय की बाळासाहेबांनी सुद्धा आणि शरद पवारांनी सुद्धा कधीही जे काही चांगलं देण्याचा असेल ते मला देण्याचा प्रयत्न केला, पार पाडला. पण मग आणि अरे पुढे मला सांगायचं एवढं सांगितलं याच्यासाठी. आणि म्हणून मला जे मागच्या डिसेंबरमध्ये ज्या वेळेला काय मी मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यावेळेला मला दुःख आणि खंत वाटली ती ही की त्या लोकांनी सुद्धा माझा कधी अशा रीतीने बाहेर ठेवलं नाही मला. आणि हे राष्ट्रवादीचं घर बांधण्यामध्ये पवार साहेबांच्या बरोबर मी सुद्धा तिथे. आणि हे सगळं आम्ही उभं केल्यानंतर त्या घरातून मला अशी वागणूक मिळाली. त्यामुळे कुणाला वाईट ना. तेव्हा नक्की काय चालू होतं, पक्ष सोडायचं मनात होतं. आता मी एवढा इतिहास सांगितला, इतिहास जो सांगितला ना बाळासाहेबांपासून आतापर्यंत, प्रत्येक वेळा बाळासाहेब आणि पवार साहेबांनी ज्याप्रमाणे मला महत्त्व दिलं आणि योग्य ठिकाणी बसवलं, तेच या निवडणुकीच्या नंतर झालं नाही. काय
म्हणून दुःख झालं. बरं, दुसरं असं, पण तेव्हा मनात का पक्ष सोडणार होता तेव्हा तुम्ही, जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणत जेव्हा तुम्ही म्हटलं, उद्वेग असाच आला होता की हे काय चाललं असं का. बरं, त्याच्या पाठीमागे पण दुसरी एक हिस्ट्री आहे की लोकसभेला मला उभं करण्यासाठी दिल्लीला नक्की झालं. मी म्हटलं की मला त्यांनी मला सांगितलं होळीच्या दिवशी तिघांनी आमच्या नेत्याने अजितदादा तटकरे पटेल उभं राहायलाच पाहिजे. गेलो, तयारीला लागलो, चांगलं अवतारण तयार झालं. कारण मुसलमान, आदिवासी, दलित, सगळे बाकीचे लोक किंवा त्याच्यावर खूप काम केलं नाशिकमध्ये. काय फ्लायओव्हर्स असतील, नाशिक मुंबई रस्ता, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक पुणे रस्ता, फ्युनिक्युलर ट्रॉली, बोट क्लब, एअरपोर्ट, सगळं काय केलं. लोकांना वाटतं डेव्हलपमेंटसाठी हा पाहिजे आपल्याला काय. आणि म्हणून तयारी चांगली झाली, व्यवस्थित सगळे लोक आले, सगळ्या समाजाचे लोक. पण एक महिना माझं नाव जाहीर नाही केलं. आणि मग मी म्हटलं नाही, हा आता आपला इव्हॅल्युएशन चाललं आहे आपलं. मी म्हटलं मी नाही लढत आता, काय करायचं करा. सगळ्यांची नावं झाली. बरं, मग राज्यसभा आले, तर राज्यसभेवर त्यावेळेला सुनेत्राताई पाडल्या होत्या. म्हटलं ठीक आहे, काय आपण जरा दूर राहूया, द्या त्यांना, दिली त्यांना. दुसरी आली राज्यसभा, तर ते नितीन पाटील म्हणून त्यांना उभं केलं. ठीक आहे, का तर तुम्ही इथे पाहिजे, कारण लोकसभेला वाताहत झाली होती. इंडिया जरा जोरात आली होती महाराष्ट्रात. काय त्यामुळे सरकार येईल की नाही अशी शंका होती. त्यावेळी तुम्ही इथे पाहिजे, तुम्ही लढले पाहिजे, तुमचा फेस पाहिजे. मी लढलो. ते अंतरवाली सराटीचे नेते आले, 2 दिवस रात्र बसले तिकडे, बाकी कुठे नाही गेले. काय दुसरे 4,000 मतांनी जे निवडून आले होते ते लाखावर गेले. आणि मी नेहमी 60,000 मतांनी निवडून येणारा 4 निवडणुकांमध्ये तिथे घेतलेला, तो अर्ध्यावर आलो. एकदम कटुकटीची गावागावामध्ये रिफ्ट झाले. निवडणूक झाल्यानंतर मला ते सांगतात मंत्रिमंडळाच्या बनवायच्या अगोदर की भुजबळ साहेब, आमचं म्हणणं की तुम्ही राजीनामा द्यावा. म्हटलं काय राजीनामा द्यावा? आणि काय आमदारकीचा राजीनामा? आमदार कायचा? कोण म्हटलं तुम्हाला असं? पक्षाने सांगितलं? पक्षांनी राजीनामा द्या. म्हटलं का नाही, आमचं म्हणणं आहे की आम्ही नितीन पाटलाचा राजीनामा घेतो तिथून, आणि तुम्हाला जायचं होतं ना राज्यसभेवर, तुम्ही राज्यसभेवर जा, आणि मग इथे जे आहे समीर भुजबळला वगैरे कोणाला तरी उभं करू आपण. अरे बाबा. मी म्हटलं बाबा हे शक्य नाही. अगोदर ते शक्य होतं. अगोदर ते झालं असतं तर माझ्या मतदारसंघामध्ये एवढी कटुता आली नसते समाजांमध्ये. आता या 2 समाजांमध्ये, या सगळ्या समाज एवढी कटुता आहे गावागावामध्ये. लोक काय म्हणतील, याच्यासाठी आम्ही कटुता घेतली आणि हा आम्हाला सोडून गेला. मी नाही जाणार, 1-2 वर्ष द्या मला, सगळ्यांना मी शांत करू. काय मला जायचं आहे, 40 वर्ष झाली विधानसभेत, मला जायचं आहे विधान मंडळामध्ये, मला जायचं. पण आता नाही, मी माझ्या लोकांना वाऱ्यावर नाही सोडणार. आणि विचार करू. मला वाटलं की तो विषय संपला असेल, पण दुर्दैवाने काय झालं ते पुढे आपल्याला माहिती आहे. पण मग तेव्हा विचार काय होता, कुठला पक्ष होता डोक्यात? समजा सोडलं राष्ट्रवादी, तुम्ही एवढे उद्विग्न झाला होता, तुम्ही आता जसं सांगितलं, डोक्यात कुठला पक्ष होता जायचा? काय सगळे निष्पक्षपणापासून सगळे पक्ष. भाजपमध्ये जायचा होता विचार? तुमच्या पक्ष, यांचा पक्ष, सगळ्यांचा पक्ष नाही, पण भाजपमध्ये जायचा विचार आला होता असं मी काही सांगू शकणार नाही. सगळीकडून ज्या इंडिकेशन सगळे येतच होते. ऑफर होत्या का काही? इंडिकेशन्स होत्या, एवढंच मी सांगेन. ऑफर नव्हती, पण अशी काही इंडिकेशन काही सांगायचं नाही. सॉरी. पण भुजबळ साहेब, तुम्ही तेव्हा हा सगळा तुम्हाला मी सांगतो, जे कुणापुढे आलं नाही ते अचानक सांगतो, सगळं सांगितलं मला. तर असे जे आहेत, असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, एवढं नाही झालं. मी नाही ते मला सांगणार. तुम्ही आता म्हणालात की जेव्हा कमबॅक झाला तर तुमचा खूप इंटरेस्टिंग तुमचं विधान होतं की तुमचा कमबॅक फडणवीसांमुळे झाला. नाही, असं आहे की फडणवीस साहेबांची त्यावेळेला नागपूरला सुद्धा त्यांनी आग्रह धरला होता की यांना तुम्ही घ्या. बरं. येस, फडणवीसांचा आग्रह होता तुम्हाला घ्या म्हणून. काय मला बावनकुळे स्वतः म्हणाले, फडणवीस पण म्हणाले मला. तो एक भाग झाला. त्याच्यानंतर एक आहे, सहानुभूती सगळ्यांचीच मिळाली. मोदी साहेबांची सहानुभूती मिळाली, तुमचे अमित शहा साहेबांची सहानुभूती मिळाली. अगदी मालेगावला अमित शहा आले, स्टेजवर माझं नाव नसताना मला बोलवलं तर बोलवलं, आणि तुम्हाला आठवतं बाजूला बसवलं, तुम्हाला सगळे मंत्र्यांना बाजूला करून एकदम बसवलं.
काइंड ऑफ इंडिकेशन आहे ते, समजलं ना. तर हे झालं. पण एक लक्षात घ्या, मी फडणवीसांचा मंत्री नाही आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाखाली मी काम करतोय. मी अजित पवार गटाचा NCPचा मंत्री आहे. तर त्यावेळेला फडणवीसांनी सांगितलं तेव्हा नाही ना ऐकलं नाही. आता जर सांगितलं असेल पण आता ऐकलं म्हणजे फायनल निर्णय कोणाचा? अजित पवार यांचा. तो त्यांनी पार पाडला आणि मला घेतलं, संपला. काय उगीच फडणवीसांवर जे आहे काय डाग किती काय आणि काय 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 आता भ्रष्टाचारी होते, अमकं होते. काय झालं ना, तुम्ही जे म्हटलं मला सांगायचं नाही, सांगेन तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. काय आता तुम्ही जे आहे, मी मंत्री झाल्यानंतर जे काही वर्तमानपत्रातून काही लोकांनी छापलं वाटेल ते काय आणि सुरू जे झालं आहे त्यांना मला सांगायचं आहे काय फडणवीसांना तुम्ही भ्रष्टाचारांना कसं काय मंत्री केलं? फडणवीसांनी नाही मंत्री केलं, मंत्री मला अजित पवारांनी केलं. फडणवीसांची सहानुभूती नक्की होती, हे लक्षात घ्या. एक आणि दुसरं भ्रष्टाचारी म्हणतात मला त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल. याचं कारण असं आहे, 9 सप्टेंबर 2021 मी आणि माझी सगळी मंडळी जी आहेत ह्या महाराष्ट्र सदनच्या केसमधून डिस्चार्ज झाले. कारण एवढं मोठं 5 स्टार महाराष्ट्र सदन 10-15 वर्ष फुकट वापरतोय आम्ही सगळे. त्याबरोबरच अंधेरीचं RTO ऑफिस हाय माउंट, त्या चमनकर कॉन्ट्रॅक्टरला एक नवा पैसा दिला नाही. आणि माझ्यावर काय 25,000 कोटी 10,000 कोटी आणि 100 कोटीचं जे टोटल कॉन्ट्रॅक्ट विलासराव त्याबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळा मीटिंग घेऊन पास केलं त्यांनी. आणि मी फक्त PWD मंत्री म्हणून छान कसं होईल ते पाहिलं. राष्ट्रपतींनी सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर बेस्ट वास्तू जे आहे, टॉप सुंदर वास्तू फक्त महाराष्ट्र सदन आहे. म्हणायचं असं आहे की कोर्टामध्ये जेव्हा विचार म्हटलं साहेब एक कॉन्ट्रॅक्टर आहे, समजा मी भ्रष्ट आहे, यांना कोणी पैसे दिले तर मला देतील. विचारांना किती खर्च झाला, किती बिल्डिंग बांधल्या, यांना पैसे किती मिळाले. सरकारी वकिलाला विचार, सरकारी वकील म्हणाले अजून एकही नाही पैसा दिला नाही. मग त्यांनी सांगितलं भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा, कसा झाला ते सांगा. आणि 80 पानाचं जजमेंट आहे, 80 पानाचं काय. आणि आम्हा सगळ्यांना 9 सप्टेंबर 2021 ज्या वेळेला डिस्चार्ज केलं त्यावेळेला मी BJP बरोबर नव्हतो. मी BJPच्या विरुद्धच कडक ॲक्शन घेऊन बोलत होतो. मी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतो आणि पहिला पिढा हा वर्षावर जाऊन मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिला. हा इतिहास काही लोक विसरतात आणि माझ्यावर टीका करतात काय. आणि मला सांगा आता जे बोलणारे आहेत, अहो ते ठीक आहे ना, 80 पानाचं हे आहे, आता ही बाकीचं तर सुरूच राहणार आहे काय. मग इथे अपील करणं, तिथे अपील करणं, ध्यान कर तेन कर. पण मूळ जे आहे काय सेशन कोर्ट, ज्या कोर्टाने सेशन कोर्ट त्याने जो चर्चा केली आणि त्याने जो निकाल दिला तो साबित आहे ना काय. पण भ्रष्टाचार म्हणून नेहमीच माझ्यावर शिक्का. तेलगीच्या वेळेला सुद्धा पण मगाशी मी सांगितलं कदाचित मी CBIची झालं नाव सुद्धा नाही माझं. आता काय झालं, तुम्ही जेव्हा म्हटलात ना की फडणवीसांचा जे विषय काय होतं, सोशल मीडियामधनं चर्चा सुरू होतात. जुन्या गोष्टी आता सोशल मीडियाच्या काळात सगळ्या गोष्टी लगेच बाहेर निघतात. फडणवीसांचं एक जुनं भाषण नाशिकमधलं तुमच्याबद्दल झालं होतं की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकलं कारण तुम्ही काही स्वतंत्र सैनिक नव्हतात, भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला टाकलं होतं. आणि आता पुन्हा त्यांच्याबद्दलच तुम्ही म्हणतात हे मनोमिलनाची. ज्या वेळेला असं युतीचं सरकार असतं, एकनाथराव शिंदेंनी कोणाला मंत्री करावं ते ठरवतात. BJPचे मंत्री कोण करवणार, कोणाला मंत्री करायचं फडणवीस आणि पार्टी ठरवेल. तसं अजित पवारचे मंत्री कोणाला करायचं ते फडणवीस ठरवित नाही, बरोबर, ते अजित पवार ठरवतात. त्याप्रमाणे त्यांनी ठरवून मला मंत्री केलं.
पण आता मग मनोमिलन झालं असं म्हणायचं का? म्हणजे तुमचं आता पूर्वी तुम्ही विरोधात होतात, आता तुम्ही सत्तेत एकत्र युतीचं सरकार आहे म्हणून ठीक आहे, तेवढ्या ॲडजस्टमेंट असतात. पण आता एक व्यवस्थित, कारण तुमच्यामध्ये आम्ही खूप एके वेळी कलगीतुरा बघितला होता, आता मनोमिलन आहे असं म्हणायचं का? असं नाही, एकत्र जेव्हा काम करायचं आहे मला एका पक्षामध्ये, एका मंत्रिमंडळामध्ये, स्वाभाविकच आहे पूर्णपणे. त्याच्यामध्ये एक आहे, माझ्या आयुष्यामध्ये जी भूमिका मला मिळाली त्या भूमिकेला मी न्याय देतो, हृदयपूर्वक न्याय देतो. शिवसेनेत असो, काँग्रेसमध्ये असू देत, पवारसाहेबांमध्ये असू देत, इथे असू देत, जीव घेणे हल्ले झाले तरी जी भूमिका, विरोधी पक्षनेता विरोधी पक्ष, बस मंत्री त्याला पूर्णपणे न्याय देणे, आणि त्याप्रमाणे मी माझ्या पक्षाबरोबर आहे. मनोमिलनाचा विषय निघाला म्हणून 2 मनोमिलनाची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. तुमच्याशी या दोन्ही गोष्टींबद्दल बोलायचं. सगळ्यात पहिले तुमच्या पक्षाबद्दल गेल्या अनेक दिवस चर्चा चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमिलनाचे वारे वाहत आहेत, भेटीगाठी सुरू आहेत, आणि आम्ही तर असं ऐकतो की काही आगामी दिवसात याच्याबद्दल काही ठोस पावलं देखील उचलले जातील. काय अशी आहे चर्चा तुमच्या कानावरती भुजबळ साहेब? असं आहे ना की अजितदादांनी स्पष्ट केलेलं आहे, अशी काहीही चर्चा नाही, ही फक्त मीडियातली चर्चा आहे, आणि असं काही झालं नाही, होणार नाही, संपला विषय ना. बाकी तुम्हाला आम्हाला काय वाटतं, कारण आम्ही शिवसेनेत होतो, आम्हाला अजून प्रेम असणार स्वाभाविक, आम्ही पवारसाहेबांबरोबर होतो एकत्र, स्वाभाविक आहे. ठीक आहे, 2 कुटुंब एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, परंतु ते होणं शक्य दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की आता फार जास्त दरी पडली आहे? शक्यच नाही ना, नाही शक्य, होणार नाही. मला तर अजिबात तसं वाटत नाही. कारण मधल्या काळामध्ये अनेकदा आम्ही त्यांना एका व्यासपीठावरती बघितलं, पवारांना आणि अजित पवारांना, कुटुंबातली माणसं भेटत होती. हे बघा, पवारसाहेबांची एक वेगळी भूमिका असते, काय तर राजकारणाच्या वेळेला राजकारण, ज्यावेळेला काहीतरी समाजासाठी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घ्यायची असेल, सामाजिक कामासाठी काम करायचं, त्यावेळेला ते कुणाकडे जातात. विरोधी पक्षात असले तरी मोदी साहेबांना जाऊन भेटणार, असं आमच्या साखर कारखान्याचं असं झालं, आमच्या सहकाराचं तसं झालं, काय फडणवीस असले तरी पवारसाहेब जाऊन भेटणार की ते अमुक झालं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला, ते तुम्हाला पाहावं लागतं. ते स्वतःच्या कामासाठी जात नाहीत, ह्या कामासाठी. तसं आता सुद्धा ते जातात. तर समजा विद्याप्रतिष्ठानमध्ये 2 जण आहेत, तर जाणार ना मिटिंगला, रयतमध्ये 2 जण जाणार ना मिटिंगला. वसंतदादा ते शुगर संस्था आहे, VSI, तर त्यासाठी जाणार एकत्र. ऊसतोड कामगाराचे प्रश्न आहेत, एकमेकांशी चर्चा करणार ना. पण याचा अर्थ राजकारणात ते एकत्र झाले असं नाही. ह्या सामाजिक आणि इतर गोष्टीमध्ये जिथे जिथे त्यांना सहकार्य करायचं तिथे पवारसाहेब पण करतात, ही मंडळी पण करतात. तुम्हाला वाटतं आणि भेटतात? भुजबळांची व्यक्तिगत इच्छा काय? तुम्ही दोघांसोबत काम केलंय, अजित पवार, छगन भुजबळांची व्यक्तिगत इच्छा काय? तुम्हाला एक राजकीय नाही, व्यक्ती म्हणून तुम्हाला वाटतं की एकत्रीकरण व्हावं, मनोमिलन व्हावं पुढच्या काळामध्ये? आम्ही तर शुभेच्छा दिलात ना ठाकरे कुटुंबियांना सुद्धा. मी आम्हाला दुसरा मुद्दापासून पाहतो, आणि पवार साहेबांना सुद्धा. हे बा, शिवसेना सुद्धा उभी करण्यामध्ये माझा निश्चितपणे थोडा काहीतरी बहुतेक चांगलाच हात होता. हो, गावागावामध्ये मी आणि दादा कोणके फिरलो अगोदर, असं काय करता काय, ठीक, बाकी तू जाऊ दे. पण माझं फार, बाळासाहेबांचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम होतं, वहिनी साहेबांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. आज सुद्धा काय उद्धवजी असेल, जयदेव असेल, त्यांचं माझ्यावर प्रेम आहेच. तसंच पवारसाहेबांच्या घरच्या लोकांचं प्रेम आहे ना माझ्याकडं, माझ्यावर. त्यांचं सुद्धा सुप्रिया ताईंपासून फोन येतो. काय हरकत आहे, आपले संबंध ज्याचे राजकारणामध्ये नाही जमलं बाबा, काय हरकत आहे. मी जेव्हा बाळासाहेबांना भेटायला गेलो, त्यांची केसमधून मी जेव्हा मागे घेतली, त्यांची केस कोर्टामध्ये उभे राहून, ते माझ्या विरुद्ध त्याने जे काही छापलं होतं बाबासाहेब आंबेडकरांचा, मी अपमान केला म्हणून जे काही चाललं होतं, 9 लोक ठार झाले होते, 10 लोक गोळीबारामध्ये. आणि ती जी केस उभी राहिली, पहिल्यांदा गुंडेवर कमिशनकडे पुढे झाली, हायकोर्टाचे जस्टिस, तिथून ते म्हणाले भुजबळांचं काहीच नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मग मी ती केस टाकली की बाबा हे असं असं आहे, आणि तिथे प्रश्नचिन्ह नाही, हेडलाईनला काही नाही त्या सामनामध्ये काय. आणि असं सांगितलं मी राक्षस आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विद्रूप केला काय, यांच्यावर हे करा. आणि
ते कुंडेवार साहेबांनी जे आहे हायकोर्टात त्यांनी तर क्लीन चिट दिली कमिशनने त्या, आणि मग ती केस चालली. तुम्हाला माहिती केसचा काय निकाल लागला असता. आणि त्यावेळेला मला आठवतं सुभाष देसाईचा निश्चितपणे, परंतु दुसरे मला असं वाटतं की ते संजय राऊत असावेत. संजय राऊत म्हणजे ऑफिसमध्ये आले म्हणजे साहेबांची वय तब्येत बरी नाही. म्हटलं ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं मी समजलं. काय कधी आहे तारीख, फक्त तारीख सांगा कधी आहे कोर्टाची. म्हणजे अमुकताने मी त्या तारखेला गेलो, बरोबर मंत्री होतो त्या तारखेला गेलो. आणि त्यावेळेला मी कोर्टामध्ये सांगितलं त्यावेळेला की साहेब कोर्टानं मला ही केस मागे घ्यायची आहे. काय सांगता तुम्ही, एवढे दिवस केस चालली, आता ते निकालावर आले आणि तुम्ही मागे घेता, तुम्ही विचार केला का काय. म्हणजे साहेब मी सगळा विचार केला, मला माफ करा. 5 मिनिटा मी हात जोडून होतो. ते सुभाष दुसऱ्याने विचारा की मला ही केस मागे घ्यायची आहे. ठीक आहे घेतली. मग म्हणाले यांचं काय करायचं, ते दुसरे जे कोण होते त्याबरोबर त्यांच्यावर अनेक लोक होते ना त्याच्यात, त्यांचं काय. आता म्हटलं साहेबांची केस मागे घेतली, बाकीच्यांचं काय सोडून दिलं. तीच केस तसंच माझ्या जो हल्ला झाला माझ्या घरावर, जे आता मी कुठे न बोललो ते सांगतो तुम्हाला, परत आठवण करून देतो. माझ्या घरावर हल्ला झाला त्याच्यामध्ये जे काय 5-50 लोक पकडले गेले, बरोबर. ATN वर हल्ला झाला, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेच्या लोकांना पकडले, बरोबर. ती केस त्या एस्प्लॅनेड कोर्टात सुरू होती. मी जेलमध्ये होतो. काय बाकी सगळं झालं होतं, जेलमधून मला आणलं तिकडे. काय खाली मला सरकारी वकिलांनी सांगितलं असं असं आहे, तुम्ही असं बोलायचं आणि असं असं आहे की हे लोक होते सांगायचं, बरोबर आपली केस होते यासाठी, बरोबर झाले. मी काही बोललो नाही. आणि मी वरती तिकडे गेलो काय म्हणतात विटनेस बॉक्समध्ये, आणि न्यायमूर्तीने विचारलं हां बोला हे होते का तिकडे. म्हणलं नाही साहेब हे नव्हते, ते पण नव्हते, ते पण नव्हते, हे कोणच नव्हते. सगळे बघत राहिले. त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी होत्या, शिवसेनेचे दुसरे कार्यकर्ते पुरुष होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी खोटं बोलू शकलो होतो ना. हो 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 हेच होते, हेच होते. नाही साहेब हे कोणच नव्हते. काय सरकारी वकील बघत राहिले काय झालं म्हटलं काय नाही. आणि ती केस मी त्यावेळेला सगळ्यांना निर्दोष सोडून दिलं. काय आणि कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर अनेकांनी हात जोडले शिवसेने. म्हटलं ठीक आहे झालं गेलं गंगेला. तर या राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात, त्या थोडंसं मागे टाकायचं असतं. पण दुसरा मुद्दा मी बोलत होतो भुजबळ साहेब, मनोमिलनाचाच. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सध्या सुरू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र यावं, असा एक प्रवाह तयार होताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दोघांना खूप जवळ आहे या सगळ्या पवार फॅमिलीबद्दल म्हणा काय किंवा ठाकरे कुटुंबियामध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं एक विशफुल थिंकिंग आहे की असं झालं तर फार बरं होईल, चांगलं होईल, आनंद वाटेल मला. ते होईल असं मला अजिबात वाटत नाही. राज उद्धव नाही येणार एखादं तुम्हाला, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील मी सांगितलं ना, दोघांना सांगितलं ना. तुम्ही एकदा आपल्या गप्पांमध्ये सांगितलं होतं असं मला वाटतं. जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष सोडला होता तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलला होतात, कुटुंब एकत्रित यावं. नाही पण राजकीय ताकद म्हणून ते एकत्र येतील का. राजकीय ताकद म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन पक्ष एकत्र येतील पुढे मागे युती म्हणून. आजकाल तर युती कोणाची पुढे काय होईल ते मी ज्योतिषाने विचारून सांगतो. तुम्हाला काय वाटतं भुजबळ साहेब एक राजकारणी म्हणून असं आहे ना, 2 कार्यकर्ते आमचे आले तर आम्हाला किती आनंद होतो. आज सुद्धा अजितदादा जे आहेत गावागावात जातात आणि तिकडचा एखादा माझी आमदार आला वा या किती आनंद होतो की नाही माझा पक्ष वाढत. अहो इथं सगळे लीडर्स आहेत. काय राष्ट्रवादीचे पण 2 बाजूला 2 आणि शिवसेना आणि मनसेचे 2 बाजूला 2 हे लीडर्स आहेत. ते एकत्र आल्यावर फायदा नाही होणार, 100% फायदा होणार, 100% ताकद वाढणार, पण ते होणे नाही. मुंबईत तुम्ही शिवसेना बघितली आहे, शिवसेनेचा तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यात अनेकदा उल्लेख आला की सुरुवातीची शिवसेना वाढवण्यात तुमचा कसा रोल राहिला आहे. आज त्या शिवसेनेची 3 आपल्याला शक्ल बघायला मिळतात. म्हणजे एक उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, तसा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा शिवसेनेतनंच बाहेर पडून झालेला एक गट आहे. ह्याच्याकडे जेव्हा एक जुना शिवसैनिक आणि एक शिवसेनेचे फाउंडर मेंबर म्हणून जेव्हा तुम्ही बघतात सुरुवातीच्या काळात, काय वाटतं या गोष्टीकडे बघताना. काय काय वाटणार आपल्याला, खंत तर वाटणारच.
खंत वाटणार आपल्याला, पण त्याला विलाज नाही, काय करणार. काय आपण मनापासून आपण तेच कारण मी 25 वर्ष तिकडे 25-30 वर्ष इकडे दोन्हीकडे राहिलो आहे आणि दोन्ही ठिकाणी मला प्रचंड प्रेम मलाही मिळालं. मी सुद्धा जीव तोडून काम केलं प्रचंड. त्यामुळे आपल्याला काही वाटत असलं तरी काही गोष्टी होत नाहीत, सगळ्याच गोष्टी मनासारख्या कुठे होतात. असं याचा एक दुसरा राजकारणाच्या ठिकाणी कुटुंब एकत्रित आले तर याचा दुसरा अर्थ एक असा काढला जातो ना भुजबळ साहेब, की ह्याच्यामुळे पक्ष असा फुटल्यामुळे मुंबईत मराठी माणसाची ताकद कमी व्हायला लागली आहे. म्हणजे अनेक गोष्टी बघा समोर येतात, कोणी मराठीत आम्ही बोलणारच नाही, किंवा कोणी म्हणतं की मराठी माणसाला कामच देणार नाही, मराठी माणसाला घर देणार नाही. तुम्ही मुंबईत मराठी माणसासाठी म्हणजे बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये तुमचा फार महत्त्वाचा वाटा होता हे नाव करण्यामध्ये. तर तेव्हा तुम्हाला 85 मध्ये, पण आता मग हे असं बघताना काय वाटतं तुम्हाला, ताकद कमी झाली आहे मुंबईत, मराठी माणसाचा आवाज कमी झाला? मराठी माणूस म्हणून किंवा जुना शिवसैनिक म्हणून निश्चितपणे वाईट वाटणार. परंतु मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा तेच म्हणतात की मराठी पहिल्यांदा, कारण ते मराठी आहे. शेवटी ही मातृभाषा जी आहे ते ठाकरे कुटुंबाचे लिडर्स काय, शिंदे काय किंवा तुमचे पवारसाहेब काय किंवा फडणवीस काय, मातृभाषेचं प्रेम मातृभाषेवर असणारच ना. आणि हे तर एकदम स्वाभाविक आहे ना, प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान आणि सगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बोलतो. अरे तुम्हाला मी सांगतो, आपण तुम्ही चेन्नईला गेलात ना तर तिकडे सोना चांदीचे कारखानेवाले जे आहेत अजूनही भेटतात. ते कदाचित लुंगी वगैरे नेसत असेल, पण ते सगळे आपल्या आटपाडीच्या लोक आहेत तिकडे. आटपाडी चांगले काय चांगले आटपाडीचे, बरोबर. पण ते मराठी बोलतो, पण त्यावर त्यांची भाषा बोलतात, बरोबर. कर्नाटकामध्ये पण तेच आहे. हो, रजनीकांत गायकवाड आहे आपला, तो गायकवाड मराठी बघा, ते मराठी बोलतात, ती भाषा. त्यामुळे हा आग्रह असणं काय चूक आहे. हा एक आहे, जे बदलीवर आलेले आहेत ते हे 4 वर्ष या बँकेत काम करणार आहेत आणि 4-3 वर्षांनी ते परत दिल्लीच्या बँकेत जाणार का कलकत्त्याला जाणार, त्यांच्याकडून नाही मी अपेक्षा करणार किंवा आम्ही अपेक्षा करणार. पण जे कायम इथे जन्माला आलेले आहेत आणि इथेच राहणार आहेत आणि इथल्याच लोकांबरोबर, इथल्या सरकारबरोबर त्यांचं राहणार, त्यांनी मराठी शिकायला काय हरकत आहे, काय शिकू नये. बरं, हिंदी सगळे बघतात ना सिनेमा, हिंदी आणि मराठीमध्ये फार कमी फरक आहे. अनेक हिंदीचे शब्द जे आहेत हे मराठीमध्ये आहेच ना. साहेब, आपल्याला मुलाखतीच्या शेवटाकडे 3 महत्त्वाचे मुद्दे जर मी चर्चा नाही केली तरी मुलाखत पूर्ण होणार नाही. पटपट हे मुद्दे संपवतो कारण आपला वेळही संपत आलेला आहे. आता नाशिकमध्ये तुम्ही आलात, नाशिकला माहिती आहे 4थं मंत्रिपद मिळालेलं आहे तुमच्या रूपाने. झिरवाळ आहेत, कोकाटे आहेत, दादा भुसे आहेत, आता तुम्ही आहात. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा खूप दिवस म्हणजे ते घोंगडं भिजत पडलं आहे. तुम्ही आल्यामुळे असं होतं की त्यात आणखी एक नवीन स्पर्धक ॲड झाला असं म्हणायचं का? मी त्या वादात जाऊ इच्छित नाही. मी त्या पालकमंत्रीपदाचा दावेदार नाही. मी तिथं नाशिकमध्ये सांगितलं की मी नाशिकचा बालक आहे काय, आणि ते माझं पद जे आहे ते कायम आहे काय. नाशिकसाठी मी नेहमीच काम करत असतो. मंत्री असो नसो, पालकमंत्री असो नसो, जो पालकमंत्री होईल त्याला पूर्ण सहकार्य करणार. दुसरा एक जो सध्याचा ताजा मुद्दा आहे, पुण्यातल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकाराची खूप चर्चा सुरू आहे. तुमच्या पक्षाच्या काही नेत्यांचं नाव तिथं, कारण तो तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता. तुमच्या पक्षाची संबंध त्याची हकालपट्टी जरी झाली असली तरी खूप फायर फायटिंग सध्या पक्षाला करावं लागतं त्या मुद्द्यावर. असं आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचा काय दोष आहे? मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे आता आम्ही इथे बसतो, कोणीतरी तुमच्यासारखं ओळखीचा मनुष्य त्याच्यावर 2-4 माणसं असतात, साहेब फोटो काढायचा यांना, साहेबाचा वाढदिवस, बरोबर ठीक काढवा फोटो. आता तो बाहेर काय करतो आम्हाला माहिती आहे. पक्षामध्ये आम्ही जेव्हा एखाद्याला पद देतो त्यावेळेला तो त्या पक्षाला तो काम करतो की नाही बघतो. तो तिकडे घरामध्ये काय करतो आपल्याला कसं काय कळणार, किंवा काय धंदा त्याचं काय. ज्या वेळेला हे सगळं प्रकरण बाहेर येतं त्यावेळेला ताबडतोब कारवाई होते. आणि दादा त्यांच्या घरी गेले आणि कडक कारवाई करायला सांगितली. जे यांना जिम्मेदार पक्षातून तर काढलं, पण कडक कारवाई करा. आणखीन काय करू शकतात ते. आणि असं जर मगाळ गेलं तर प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत असे कोण ना कोणतरी निघतातच. तिच्या पक्षाच्या प्रमुखांना माहीतच नसते काय आहे ते. चला ठीक आहे, हा मुद्दा फार नाही. शेवटचा मुद्दा, तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर तुम्ही मगाशी ज्यांचा उल्लेख केला अंतरवाली सराटीचे नेते म्हणून, तर मनोज जरांगेंनी सांगितलं की अजित पवारांनी मोठी चूक केली आणि भुजबळांना मंत्री करण्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्याचं उत्तर एक, कावळ्याच्या शापानं गायी मरत नसतात.
प्रत्येकानं आपापली अवकात राखून नेत्यांच्या बाबतीत बोललेलं बरं असतं. पण तुम्ही आता मंत्री झाल्याने ते मधल्या काळात थोडेसे ऍक्टिव्ह नव्हते. तुम्ही आता मंत्री झाल्यानंतर मनोज कोणी जरांगे सांगितलं ऍक्टिव्ह नव्हतो? नाही तुम्ही नाही, मनोज जरांगे गेले काही दिवस ऍक्टिव्ह नव्हते. तुम्ही मंत्री झाल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील. मराठा समाजाचा जो आहे महाराष्ट्रातल्या पूर्णपणे भ्रमनिरास झाला. मराठा समाज अनेक सुशिक्षित चांगले आयुष्यभर काम केलेले नेते आहेत का, की ज्यांना नियम काय, कायदे काय, कशासाठी आरक्षण का ना, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ज्याला काहीच माहिती नाही, अभ्यासच नाही का, दुर्दैवाने सगळे त्याच्या पाठीमागे काही दिवसाकरता गेले. आता तो भ्रमनिरास झाला. आता सगळं काही संपलेलं आहे. आमचं मराठा समाजाला कधी विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या हे सांगणार मी नेहमी पहिला असतो. फक्त आमचं म्हणणं एवढंच, भटक्याविमुक्त आणि ओबीसीची 54% असलेली जी संख्या आहे त्या अर्ध आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे. अजूनही फार अडचणीमध्ये हा सगळा समाज आहे. याच्यामध्ये नको, तुम्ही वेगळं घ्या, आणि त्याप्रमाणे सरकारने त्यांना वेगळं दिलेलं आहे. आता जातीने जनगणनाही होते, तर तुमची सगळ्यात ती पण तुम्हाला पण माहिती आहे. 35 वर्ष मी समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आपण 3 लाखाची रॅली घेतली, पटण्याला 7 लाखाची. पहिली हीच की आमची जात गणना करा, कारण प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात जावं लागतं काही मिळालं द्यायचं असलं तर काय. आणि आता मोदी साहेबांनी जात गणना मंजूर केली. आम्हाला खूप खूप आनंद आहे. ही जात गणना 2 मिनटं मी जास्ती घेतो. बिलकुल घ्या सर. 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो समता परिषद. 2011ची जनगणनेमध्ये जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली भारत सरकारला, सांगा काय म्हणणं आहे. त्यावेळेला मी समीर भुजबळ खासदार होते, त्यांना सांगितलं तुम्ही पार्लमेंटमध्ये हा प्रश्न घ्या लोकसभेत. त्यांनी तो प्रश्न घेतल्याबरोबर स्वर्गीय मुंडे साहेब, गोपीनाथराव मुंडे, ते जोडीला आले. मग सगळे मुलायमसिंग यादव, अमुक तमुक, हनुमंतय्या, सगळे ओबीसी लिडर्स एकत्र झाले. 100 लोक उभे राहिले. प्रणब मुखर्जींनी आणि पवार साहेबांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये, अरे असं नाही, आपल्याला करायला लागल. म्हणून घेऊन त्यांनी बाहेर सांगितलं कॅबिनेट मीटिंगमध्ये पार्लमेंटच्या, की आम्ही जात गणना करतो. पण तिथे दुर्दैवाने आमची फसवणूक झाली, कारण कोर्टातून केस मागे घ्यावे लागले. आणि ती जातगणना सेन्सस कमिशनरकडून करायला पाहिजे ती न करता त्यांनी गावातली ग्रामविकास खात्याने करावी प्रत्येक राज्याच्या, आणि शहराची नगरविकास खात्याने करावं. आणि ते जे आहे ती काही अगदीच बकवास काम झालं ते. कारण सेन्सस कमिशनर जनगणना दशवार्षिक करणारा जो कमिशनर असतो, ते लोक येतात, ते जेव्हा माहिती विचारतात, चुकीची माहिती देणाऱ्याला 3 वर्ष सजा आहे. त्यामुळे लोक खरी माहिती देतात आणि खोटी माहिती आली. याच्यामध्ये सुद्धा जे काही आली त्याच्यामध्ये जेटली साहेबांनी सांगितलं 2016ला की आला आहे रिपोर्ट, अतिशय वाईट परिस्थिती यांची आहे, परंतु पूर्ण काही डाटा संख्या त्यांनी काही सांगितली नाही. माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, आता आम्हाला जातगणना होईल, त्याच्यातून जे आहे प्रत्येक वेळा आम्हाला कोर्टात जावं लागणार नाही. 2031ला पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जातगणना मागितली. त्याच्यानंतर ती सुरू झाली होती, मला वाटतं 1871 पासून काहीतरी सुरू झाली होती, ती 1931 पर्यंत सुरू राहिली. मग युद्ध सुरू झाले, महायुद्ध. त्याच्यानंतर ते थांबलं. मग आम्ही खूप प्रयत्न 60-70 वर्ष केले. काय आमचे जनार्दन पाटील येथे होते, ते बिचारे आता नाही राहत. असे अनेक लोकांनी जे आहेत आयुष्य घालवलं. आणि शेवटी तुम्हाला माहिती वेळोवेळी कालेलकर कमिशन हो म्हणाले आणि परत नाही म्हणाले. मंडल कमिशन मोरारजीभाई देसाईंनी निर्माण केलं, आलं 2 वर्षामध्ये. ते 80 सालामध्ये डिसेंबरला तो मंडल कमिशनचा आयोग 10 वर्ष तो दाबून ठेवण्यात आला. आणि व्ही पी सिंग साहेबांनी तो बाहेर काढला. आणि मग शरद पवार साहेबांकडे आम्ही मागणी करून त्याची अंमलबजावणी केली. तर हे फार आम्हाला त्रास जो सगळ्या मला मी थोडं आरक्षण घेतो आहे, माझ्या मुलांना आरक्षण नको आहे. मी आरक्षण मला कुठलं मिळालं, बाळासाहेब देसाईंनी जे दिलं होतं की जे कमी उत्पन्न असेल काय तर त्यांना त्याच्याकडून फी घ्यायची नाही,
त्यावेळेला जेपीची सही लागायची. महिनाभर आम्ही जेपीच्या पाठीमागे लागून ती सही घ्यायचो आणि मी शिकत गेलो. कारण माझी परिस्थिती नव्हती शिकण्याची. काय पण मी मुलांसाठी नाही आरक्षण घेतलं, याच्या पुढे पण घेणार नाही. पण गावामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत की अजूनही आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, घरासाठी, नोकरी धंद्यासाठी तडफडत आहेत. काय त्यांना फक्त निवडणुकीमध्ये इंटरेस्ट आहे नाही, निवडणूक नाही. प्रश्न असा, सुमित्रा महाजन कमिटी नेमली होती, 16 खासदार. त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं की हा तबका जो आहे, हा घटक अतिशय दुःखात आहे. त्यांना जसं आपण दलित समाजाला देतो वेगळा फंड, भारत सरकार देतं, राज्य सरकार देतं. आदिवासी समाजाला देतो वेगळा फंड, राज्य सरकार, भारत सरकार, तसं यांना सुद्धा द्या. पण डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो द्यावा. मनमोहन सिंग कमिटीनं तेच सांगितलं. काय प्रश्न असा आहे की जनगणना झाल्यानंतर आम्हाला त्यांच्यासारखाच वेगळा पैसा फंड्स मिळतील त्यांच्या घरादारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, महिलांसाठी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. एकदम थोडक्यामध्ये. त्यामुळे मग मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणावरनं आकडेवारीत जो गडबड होते की इम्पिरिकल डेटा असायला हवा, तुम्हाला वाटतं की जातीय गणनेनंतर हा मुद्दा एकदाचा त्याला खूप सुसूत्रीकरण त्याचं होईल? प्रश्नच नाही ना. मी सांगितलं ना जी, पहिल्यापासून मंडल आयोगाचं 93 सालामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात गेलं, 9 न्यायाधीशाच्या घटनापीठाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुद्धा तुम्ही किती चाललंच आहे. काय त्याच्यामुळे आता सोक्षमोक्ष होईल, त्याचा आनंद मला आहे. जे झालं ना आतापर्यंत ते मोदी साहेबांनी केलं. काय मला आनंद वाटू नये? या बाठियामुळे आमचं आरक्षण कमी होणार होतं. आता काय मी फडणवीस साहेबांकडे गेलो, त्यांनी सांगितलं सरकार वकील नाही, यांचं म्हणणं बरोबर आहे. मग समीर भुजबळ आणि महेश झगडे साहेब गेले, ससाने म्हणून गेले. काय आणि ते तुषार मेहतांना भेटले, भारत सरकारचे वकील. इंदिरा जयसिंगांना भेटले, आमचा समता परिषदेचे वकील तिथे होते, गोपाळ शंकरन. हां, ही सगळी मंडळी होती. आणि सगळ्यांनी विचारलं हे बरोबर आहे का ओबीसीचं? ते म्हणे बरोबर आहे, त्यांना मूळचं आरक्षण द्या. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं मूळचं आरक्षण देऊन टाका. एक प्रकार तुमच्या त्या मोठ्या लढायला जसे पवार साहेबांचं इम्प्लिमेंटेशन, व्ही.पी. सिंग साहेबांचा आमच्यावर उपकार आहे, मंडल आयोग त्यांनी स्वीकारला. पवार साहेबांचे उपकार आहेत, त्यांनी अंमलात आणला महाराष्ट्रात पहिल्यांदा. आणि आता मोदी साहेबांचे उपकार आहेत, त्यांनी जात गणनेचा निर्णय घेतला आणि फडणवीसांनी आमचं आरक्षण परत मिळवून दिलं. मग आमचं काम जो गरीब तबका आहे, हा सगळा घटक, त्यांच्याबद्दल आम्हाला आनंद वाटणार. कुठे असलो, मंत्री असलो नसलो तर आमचं काम ते आहे. ते 35 वर्षाचं असे धाराव्रत घेतलेलं आहे, ते पुरं करतो आहे. चला भुजबळ साहेब, खूप आज तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुमचा प्रवास एक प्रकारे उलगडलात. जाता जाता काय सांगाल? तुमच्या एखाद्या ठेवणीतला शेअर तुम्ही आमच्यासाठी आज ठेवलाय का? जाता एवढंच सांगेन की कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के, जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया, जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया. पर उन्हें क्या पता साल बदला है, अब खेल भी बदलेगा. वाह वाह, क्या बात है. खेळ बदल गया. तुम्ही जो परत आलात आणि खेळ परत बदलला. भुजबळ साहेब खूप खूप धन्यवाद. आज अशा मनमोकळ्या गप्पा आपल्याशी मारल्यात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.